नमस्कार. मी रेकी ग्रँडमास्टर रेखा गोसावी आज आपल्याला आपला स्वतःचा ओरा कसा शुद्ध करायचा हे सांगत आहे. आपण ओरा कसा शुद्ध करायचा ते आता बघत आहोत. कारण कधीही आपण कधी आजारी पडलो किंवा जर तुम्हाला असं वाटतं की मला विकनेसपणा जाणवत आहे, कधी तुम्ही पडले, तुम्हाला लागलं, तर कधीही तुम्हाला हिलिंग करायचं आहे स्वतःला किंवा दुसऱ्याला, तर त्याआधी आपला ओरा शुद्ध करायचा. ओरा शुद्ध केल्यानंतर तुम्ही त्या व्यक्तीला हिलिंग जर दिलं तर त्याचा रिझल्ट फार चांगला मिळतो. रोज आपल्याला शक्य नाही झालं ओरा शुद्ध करायचा, तर आठवड्यातनं एकदा तरी तुम्ही तुमच्या स्वतःचा ओरा शुद्ध करायला हवा. तर चला मग आज बघूया आपण स्वतःचा ओरा आपण कसा शुद्ध करायचा. सर्वप्रथम आपण रेकीला प्रार्थना करायची आहे. हे दिव्य रेकी शक्ती, माझा ओरा शुद्ध करण्यासाठी मी तुला आज ह्या ठिकाणी आमंत्रित करत आहे. आज आपण रेकीलाची प्रार्थना करणार आहे, त्यामध्ये रेकी गुरूंचेही धन्यवाद करायचे आहे. आपण रेकीला कॉल करायचा, दोन्ही हात एकमेकांवरती घासायचे आहेत. हे दिव्य रेकी शक्ती प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. हे दिव्य रेकी शक्ती प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. हे दिव्य रेकी शक्ती प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. आता आपण बोलायचं आहे. मी डॉक्टर मिका हुसुई यांचे धन्यवाद करते, स्वतःचे धन्यवाद करते. सर्व दिव्य शक्तींना आवाहन करते की माझा ओरा शुद्ध करण्यासाठी माझ्यासोबत राहून माझे मार्गदर्शन करावे. हे दिव्य रेकी शक्ती प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. हे दिव्य रेकी शक्ती माझा ओरा शुद्ध करण्यासाठी माझ्या हातातून प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. आपण दोन्ही हात वरती न्यायचे आहे आकाशाच्या दिशेने आणि बघायचं आहे की डिवाइन मधनं एक दिव्य शक्ती तुमच्या हातांकडे प्रवाहित होत आहे. तुमचे दोन्ही हात दिव्य ऊर्जेने चार्ज झाले आहेत. एक दिव्य प्रकाश तुमच्या हातांमध्ये आहे. आता तुम्ही हळूहळू तुमचा हात खाली आणायचा आहे. तुमचे सहस्राकार चक्र, तुमचा चेहरा, तुमची मान, तुमची छाती, तुमचे पोट, हळूहळू इथले निगेटिव्ह एनर्जी तुमच्या हातात येत आहे. तुमचा ओरा शुद्ध होत आहे. आणि त्याचबरोबर बोलायचं आहे, माझा ओरा शुद्ध आहे, शुद्ध आहे, शुद्ध आहे. माझा ओरा शुद्ध आहे, शुद्ध आहे, शुद्ध आहे. आपले थाईज, आपल्या अँकल्स, आपल्या टाचांमधनं, तळपायांमधनं सर्व निगेटिव्हिटी तुमच्या हातात आली आहे. आता ती आपण जमिनीवरती टाकायची आहे आणि बोलायचं आहे, शुद्ध हो, शुद्ध हो, शुद्ध हो. आपण आपल्या हातात आलेली निगेटिव्ह एनर्जी खाली टाकली आहे, जी ब्लॅक स्वरूपात आहे. पुन्हा दोन्ही हात सहस्राकार चक्राजवळ आणायचे आहे. हात कप सेटमध्येच ठेवायचे आहे आणि बोलायचं आहे, माझा ओरा शुद्ध आहे, शुद्ध आहे, शुद्ध आहे. माझा ओरा शुद्ध आहे, शुद्ध आहे. शुद्ध हो, शुद्ध हो, शुद्ध हो, शुद्ध हो, शुद्ध हो. परत बघायचं आहे की आपल्या पायांमधनं सर्व निगेटिव्हिटी आपल्या हातात आली आहे. आपण जमिनीमध्ये टाकतोय, ती शुद्ध होत आहे. पुन्हा आपले हात कपाळाजवळ आणायचे आहे आणि बोलायचं आहे, माझा ओरा शुद्ध आहे, शुद्ध आहे, शुद्ध आहे. शुद्ध हो, शुद्ध हो, शुद्ध हो, शुद्ध हो, शुद्ध हो. आणि ही एनर्जी परत आपण झटकतो. आता जी एनर्जी अगदी चिटकूनच राहिली आहे, निघत नाहीये, जी आपण म्हणतो जिद्दी आहे, ती आपण आता आपण कमी केला तर कोमिंग. शुद्ध हो, शुद्ध हो, शुद्ध हो, शुद्ध हो. कोमिंग करताना आपले पोट अशा प्रकारे पसरवायचे आहे आणि बोलायचं आहे, माझा ओरा शुद्ध आहे, शुद्ध आहे, शुद्ध आहे. शुद्ध हो, शुद्ध हो, शुद्ध हो, शुद्ध हो. माझ्याकडे ज्यांनी रेकीचा क्लास केला आहे त्यांना मी सांगितलं आहे की ओरा शुद्ध करताना काय सेंटेन्स बोलायचे आहे. तेही सेंटेन्स तुम्ही बोलले तरी चालेल. आता आपण साईडने पण करू शकतो. माझा ओरा शुद्ध आहे, शुद्ध आहे, शुद्ध आहे, शुद्ध. साईडने करताना एक हात रिसिव्हर सारखा करायचा आहे, दुसऱ्या हाताने ओरा शुद्ध करायचा. शुद्ध, शुद्ध, शुद्ध. आता कोमिंग. शुद्ध, 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 आता आपण ह्या साईडचा करायचा. शुद्ध हो, शुद्ध हो, शुद्ध हो, शुद्ध हो, शुद्ध हो, शुद्ध हो. आता कोमिंग. शुद्ध हो, शुद्ध हो, शुद्ध हो, शुद्ध हो, आपण कोमिंग म्हणजे जी जिद्द एनर्जी आहे ती काढली. आता आपल्याला पाठीमागनं आपला ओरा शुद्ध करायचा आहे. तर दोन्ही हात
वरती न्यायचे आहे सहस्राकार चक्राजवळ आणि बघायचं आहे की आपल्या पाठीमागून अगदी पायाच्या टाचेपासूनची सर्व निगेटिव्ह एनर्जी आपल्या हातात येत आहे. शुद्ध हो, शुद्ध हो, शुद्ध. आणि ती आपण जमिनीवर झटकत आहे. पुन्हा शुद्ध हो, शुद्ध हो, शुद्ध हो, शुद्ध हो, शुद्ध. आता ओमिंग काढायचं आहे. शुद्ध हो, शुद्ध हो, शुद्ध हो, शुद्ध हो, शुद्ध हो, शुद्ध हो, शुद्ध हो. अशा प्रकारे तुम्ही 3 वेळेस कोमिंग आणि 3 वेळेस कपिंग असं करायचं आहे. त्यानंतर आपला ऑरा लॉक करायचा आहे. ऑरा कशा प्रकारे सिम्बल्सनी लॉक करायचा हे क्लासमध्ये सगळ्यांना सांगितलं आहे. त्या पद्धतीने तुमचे ऑरा तुम्ही सिम्बल्सने लॉक करायचा आहे. तुमचा ऑरा पूर्णपणे चारही बाजूने तुम्ही तुमच्या सिम्बल्स टाकायचे आहे आणि सिम्बल्सने तुमचा ऑरा तुम्ही लॉक करायचा आहे. तुम्ही सिम्बल्सने तुमचा ऑरा पूर्णपणे लॉक करायचा आहे. हळूहळू हात आपल्या पूर्ण शरीरावरती फिरवायचा आहे. माझा ऑरा लॉक आहे. सील, सील, सील. आणि बघायचं आहे आपला ऑरा हा शुद्ध झालेला आहे. 7 कलरमध्ये आहे, जे आपले 7 चक्राचे कलर आहे. आणि आपला ऑरा पूर्णपणे प्रकाशमान झालेला आहे. तुमचं शरीर हे पूर्णपणे सूर्यप्रकाशासारखे सुंदर झालेले आहे. सफेद प्रकाश तुमच्या आजूबाजूला तयार झालेला आहे. आता आपण दिव्य शक्तीचे आभार मानायचे आहे. मी माझ्या स्वतःचे इथे असण्याचे धन्यवाद करते. डॉक्टर मिका बसू यांचे धन्यवाद करते. सर्व दिव्य शक्तींचे इथे असण्याचे धन्यवाद करते. आणि मी पुन्हा हिलिंग करेपर्यंत, माझा ऑरा शुद्ध करेपर्यंत ही एनर्जी अशीच प्रवाहित आहे. आणि मी सर्व देवी देवतांचे आणि सकारात्मक ऊर्जेचे धन्यवाद करते. आणि निगेटिव्ह एनर्जीचे संबंध माझ्या नाभीपासून कट करते. कट, कट, कट. अशा प्रकारे तुम्ही तुमचा ऑरा शुद्ध करू शकता आणि दुसऱ्यांचाही ऑरा शुद्ध करू शकता. जर तुम्हाला रोज शक्य झालं नाही तर आठवड्यातनं एकदा तरी तुम्ही तुमचा ऑरा शुद्ध करायला हवा. ऑरा जर शुद्ध केला तुम्ही तर तुमच्याकडे येणारे निगेटिव्ह विचार असेल किंवा आजार असतील, अनेक गोष्टी आहेत ज्या तुमच्या ऑरामध्ये आधी प्रवेश करतात आणि नंतर तुमचं शरीर डॅमेज करतात. जर तुमचा ऑरा पॉझिटिव्ह असेल तर अशी जगामध्ये कुठलीही गोष्ट नाही ज्यामध्ये तुम्ही यशस्वी होणार नाही. जर तुम्हाला यश निर्माण करायचं आहे, यशस्वी व्हायचं आहे, निरोगी राहायचं आहे तर तुमचा ऑरा हा तुम्ही शुद्ध करायला हवा. धन्यवाद.